निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव. पण यंदाची महापालिका निवडणूक ही अनेक कारणांमुळे, गंभीर घटनांमुळे कायम चर्चेत राहील असंच म्हणावं लागणार आहे. कारण काही घटना ह्या तितक्याच गंभीर आणि विचार करायला भाग पाडणाऱ्या आणि थेट लोकशाही पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. पण महापालिका निवडणुकांच्या मतदान प्रक्रियेवेळी नेमक्या अशा कोणत्या घटना घडल्या ज्या पुढील कित्येक निवडणुकांमध्ये सुद्धा चर्चेत असतील? पाहुयात आजच्या या टॉकिंग पॉइंट मधून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय द पॉलिटिक्स. आता सर्वात जास्त चर्चा रंगली ती मतदारांच्या बोटाला लावला जाणाऱ्या शाईची, जी लोकशाहीचं रक्षण करण्याचं काम करते असं आपण बोलतो. पण दुर्दैवानं यावेळी ती शाई अनेक ठिकाणी काही मिनिटातच पुसली जात असल्याचं धक्कादायक चित्र हे समोर आलं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यामध्ये मतदार केवळ सॅनिटायझर, नेलपेंट रिमूव्हर किंवा साध्या साबणाने ही शाई सहज पुसून काढताना दिसत होते. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी तर आपल्या पत्नीच्या बोटावरील शाई ही नेल पॉलिश रिमूव्हरनं काही सेकंदात पुसली गेल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर शेअर केला आणि निवडणूक आयोगाच्या गैरव्यवस्थापनावर थेट निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. यासह पुण्यातील धायरी परिसरात तर एका तरुणाला मतदानानंतर केमिकलने शाई पुसताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रंगे हातच पकडलं आणि चांगला चोप सुद्धा दिला. आता ही केवळ तांत्रिक किंवा व्यवस्थापनातील त्रुट नाहीये, तर यामुळे दुबार मतदानाचा मोठा धोका निर्माण झाला. कारण अर्थातच ही बोटाला लागली जाणारी शाई यासाठीच लावली जाते ज्यामुळे दुबार किंवा बोगस मतदाराची ओळख पटावी आणि बोगस मतदानाला आळा बसावा. पण मतदानानंतर लगेचच बोटावर लावलेली ही शाई पुसली गेल्याने दुबार मतदानाचा धोका हा अनेकांकडून व्यक्त करण्यात आला. आता या सगळ्या प्रकरणावर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण सुद्धा दिलं. आता खरं तर हे सुद्धा पहिल्यांदाच घडलं की मतदान प्रक्रिया सुरू असताना आयुक्तांना पत्रकार परिषद घ्यावी लागली. या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईचा आणि पेनाचा वापर हा 2011 पासून केला जातोय. केंद्रीय निवडणूक आयोगाकडूनही या शाईचा वापर केला जात असून हे एकाच कंपनीचे पेन आहेत. आमचे सचिव आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही मतदान केलं पण त्यांची शाई पुसली नाही. शाई सुकण्यासाठी 10 ते 12 सेकंद लागतात. शाई सुकल्यानंतर ती निघत नाही. आता 2011 पासून मार्कर पेनचा वापर केला जात असल्याचा आणि ही शाई सुकल्यानंतर निघत नसल्याचा दावा जरी आयुक्तांनी केला असला तरी प्रत्यक्षात मतदारांचे अनुभव आणि समोर आलेल्या व्हिडिओतून काहीतरी वेगळंच चित्र स्पष्ट होतंय, हेही तितकंच खरंय. आता शाईच्या या गोंधळासोबतच बोगस मतदान आणि मतदार याद्यांमधील त्रुटी देखील या निवडणुकीतील चर्चेच्या केंद्रस्थानी राहिल्या. अहिल्यानगरमध्ये तर सावेडी आणि केडगाव उपनगरात खळबळजनक प्रकार हा उघडकीस आला, जिथे 2 बोगस मतदारांना बनावट ओळखपत्रांच्या शेकडो गट्ट्यांसह पकडण्यात आलं. तर केडगाव मध्ये एका महिलेचं मतदान हे दुसऱ्यानंच केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर सहज असं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. तसंच पुण्याच्या शिरूर तालुक्यात आणखी गंभीर परिस्थिती पाहायला मिळाली. इथे अनेक मतदारांची नावं ही पुणे महानगरपालिकेच्या मतदार यादीतही दुबार असल्याचं समोर आलं, ज्यावरून काही अज्ञात व्यक्तींनी वाघोलीला मतदानासाठी आलात तर रडूस्तोर मारून पोलिसांच्या हवाली केलं जाईल असे धमकीवजा फ्लेक्स लावल्याचं पाहायला मिळालं. आणि आता ही सगळी परिस्थिती निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर संशय निर्माण करणारी आहे असं बोललं जातंय. आता या प्रशासकीय गोंधळाचा फटका केवळ सर्वसामान्य मतदारांना बसलाय का? तर नाही. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनाही मतदानासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. कारण नवी मुंबईत मतदानासाठी गेलेल्या मंत्र्यांचं नाव हे मतदार यादीतून गायब असल्याचं समोर आल्यानं निवडणूक केंद्रावर मोठी तारांबळ उडाली. तब्बल 2 ते 2.5 तास एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर फिरल्यानंतर त्यांना मतदानाचा हक्क हा बजावता आला. त्यामुळे संतापलेल्या नाईकांनी आम्ही आमदार आणि मंत्री असूनही आमची अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल विचारला. त्यांनी निवडणूक यंत्रणा ही दबावाखाली काम करत असल्याचा आणि प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने केल्याचा गंभीर आरोप सुद्धा केला. या व्यतिरिक्त राज्याच्या विविध भागांमधून ईव्हीएम यंत्रांमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी सुद्धा मोठ्या प्रमाणात समोर आल्या. नाशिक आणि पुण्यातील काही केंद्रांवर ईव्हीएम मशीन तासनतास बंद राहिल्यानं नागरिकांना रांगेत उभं राहून मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईतही मतदार यादीतील घोळ आणि आयोगाची वेबसाईट क्रॅश होणं अशा तांत्रिक समस्यांनी मतदानाची प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात आली. या सर्व घटनांकडे पाहिल्यास असं वाटतं की निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष ठेवण्यात प्रशासन कुठेतरी कमी पडलंय का? विरोधकांनी तर हा लोकशाही पुसण्याचा आणि सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचा प्रकार असल्याचा घणाघाती आरोप केलाय.
शेवटी लोकशाहीत मतदानाचा हक्क हा सगळ्यात मोठा अधिकार आहे आणि तो बजावताना पारदर्शकता असणं ही निवडणूक आयोगाची प्राथमिक जबाबदारी असते. शाई पुसली जाणं, बोगस मतदार सापडणं आणि मंत्र्यांचं नाव हे यादीतून गायब होणं या गोष्टींकडे केवळ तांत्रिक चुका म्हणून दुर्लक्ष करून चालणार नाहीये. तर निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास हा अबाधित राखण्यासाठी या सगळ्या प्रकरणांची सखोल चौकशी होणं आणि भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने कठोर सुधारणा करणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आता या सगळ्यामध्ये शाईचा जो मुद्दा चर्चेत आहे त्यावरून ज्या ज्या मतदारांनी शाई पुसल्याचे व्हिडिओ पोस्ट केले त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय. पण जर बोटावरील शाई ही हेतू पुरस्सर पुसणं हे गैरकृत्य किंवा नियमाला धरून नसेल तर इतक्या सहजपणे पुसली जाणारी शाई निवडणूक आयोगाने वापरणं हे सुद्धा चुकीचं किंवा गैर नाहीये का, असाही सवाल उपस्थित केला जातोय. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका.